एकही रुपया न खर्च करता पार्लरसारखा घरीच करा आता फेशियल। ज्या वस्तू घरामध्ये आहेत त्यांच्यापासून करा फेशियल। एकही रुपया तुम्हाला खर्च नाही करायचा आहे। ज्या घरामध्ये वस्तू आहेत त्यापासून आपण फेशियल करणार आहोत। अगदी तुम्हाला 100% रिझल्ट याचा भेटणार आहे इथे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर आपल्याला सगळ्यात अगोदर काय करायचे, असं अर्धा टोमॅटो आपल्याला घ्यायचा आहे, त्याच्यावर थोडीशी साखर घ्यायची आहे आणि जाड साखर असल्यामुळे थोडंसं मध घेते, नाही घेतलं स्किप केला तरीही चालेल, असेल तर घ्या। तर आपल्याला इथे अगोदर स्क्रब करून घ्यायचा आहे। चेहरा अगोदर व्यवस्थित धुवून घ्यायचा आणि नंतर आपल्याला स्क्रब करायचा आहे। टोमॅटो आणि साखर या दोन्हीमध्ये भरपूर प्रमाणात पोषक असतात, ज्यामुळे त्वचेशी जे संबंधित ॲलर्जीची समस्या कमी होते, पुरळ आणि खाज येण्याची देखील समस्या दूर होते। तर व्यवस्थित आपल्याकडे सगळीकडे स्क्रब करून घ्यायचं आहे आपल्याला। साखरेमुळे जे काही आपली डेड स्किन आहे, मृत त्वचा आहे, ती सगळी निघून जाते। व्यवस्थित स्क्रब करायचा 5 मिनिटं आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे चेहरा धुवून घ्यायचा आहे। तुम्ही बारीक साखर घ्या शक्यतो। चेहरा धुवून घेतल्यानंतर थोडाफार तुम्हाला फरक जाणवतच असेल इथे। ते नैसर्गिक याचा कुठलाही साईड इफेक्ट तुम्हाला भेटणार नाहीत, कुठलाही साईड इफेक्ट याचे होत नसतात। आणि चेहरा धुवून घेतल्यानंतर त्यानंतर आपल्याला काय करायचं, तोच टोमॅटो घ्यायचा, त्याची साखर वगैरे काढून टाकायची, तो टोमॅटो घ्यायचा आणि त्याच्यावरती हळद लावायची, थोडीशी हळद लावायची, कारण की आता हळदीचे बाहेरची जी हळद असते त्याचे लगेच येलो स्किन व्हायला लागते, पिवळी स्किन पडायला लागते, म्हणून थोडीच घ्यायची आणि त्यानंतर मसाज करायची। याने तुमचं पिगमेंटेशनसुद्धा संपेल आणि त्याचबरोबर तुम्हाला ग्लोसुद्धा येईल आणि तुमची त्वचा टवटवीत दिसायला लागेल। थोडी 5 मिनिटं इथे मसाज करायची आणि आपल्या स्किनला मसाजसुद्धा भेटते आणि जी आपली रुखी त्वचा झाली ती टवटवीत दिसते आणि त्याचबरोबर ज्या अशा स्किन आपली हे असते लूज पडलेली असते तीसुद्धा टाईट होण्यास मदत। नंतर आपल्याला इथे फेसपॅकसाठी घ्यायचं आहे दही। दह्यामुळे काय होतं, आपली स्किन ड्राय असेल तर त्याने दह्यामुळे आपल्याला हे नॅचरल मॉइश्चरायझर भेटतं आणि याचे कुठले पण साईड इफेक्ट नाही आहेत। त्यामुळे थोडंसं बेसन टाकायचं आणि नंतर थोडीशी हळद टाकायची। हळदीने आपलं स्किन ब्राईट होण्यास मदत होते आणि बेसन पिठामुळे काय होतं, जे आपले ओपन छिद्र असतात स्किनवरती ते बंद होण्यास मदत होते आणि मुरमांपासून आपला बचाव होतो इथे। आणि नंतर ते टोमॅटोवरती लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्या सगळ्या स्किनवरती आपल्याला मसाज करायची आहे। आणि याने आपली त्वचा अगदी चमकदार दिसते आणि जसा रिझल्ट आपल्याला पार्लरमध्ये येतो तसाच रिझल्ट ह्या फेशियलचा सुद्धा येतो। बघा, आपण कुठलाही इथे महागडी वस्तू किंवा काहीच वापरले नाही, ज्या आपल्या घरामध्ये वस्तू आहेत त्याच वापरल्या आहेत। सगळीकडे व्यवस्थित मसाज करून घ्यायची, जास्त काही घाई गडबड नाही करायची। प्रत्येकाला तुम्ही 1-2 ते 5 मिनिटं मसाज करू शकता स्टेपला। सगळीकडे मसाज झाल्यानंतर आपल्याला हाच पॅक ना आपल्या चेहऱ्यावरती लावून द्यायचा आहे। एक 15 ते 20 मिनिटं ठेवायचा सुकेपर्यंत आणि नंतर आपण तो धुवून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतरचा रिझल्ट मी तुम्हाला सांगते। असंच धुवायचं नाही, हातावर तो गुलाबजल घ्यायचं किंवा मग साधं पाणी घ्यायचं आणि त्याने असं आपल्याला मसाज करायची आणि नंतर तो आपल्याला पॅक धुवायचा आहे। डायरेक्ट पॅक धुवू नका। बघा, इथे मी चेहरा धुवून घेतलेला आहे आणि तुम्ही ते ग्लो बघत असाल, जे आहे ते ओरिजिनल आहे तुमच्यासारखं आणि रिझल्ट तुम्हाला तुमच्या समोर दिसतच असेल, बघू शकता तुम्ही इथे। तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। एक वेळेस लाईक करायला विसरा पण कमेंट करायला विसरू नका, कारण की कमेंट केल्यानंतरच मला कळेल की माझे व्हिडिओज तुम्हाला आवडतात की नाही आवडतात। तुम्हाला जर व्हिडिओ नाही जरी आवडला तरी तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता। स्किन रिलेटेड मेकअपचे व्हिडिओ, डेली रुटीनचे जे काही व्हिडिओ असतात ते सुद्धा मी आता सुरू केले आहे चॅनलवरती टाकायला, तर नक्कीच ते सुद्धा जाऊन पहा। मी तुम्हाला लिंक देईल आणि एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने इथे मेकअप वगैरे कसं करायचं, तुमच्याकडे जर मेकअपचं सामान नसेल, जे हलक्यातलं सामान आहे, लोकल प्रोडक्टपासून मेकअप कसा करायचा हे सुद्धा मी व्हिडिओ अपलोड करत असते, ते नक्की पहा। चला, आता आपण पुन्हा एकदा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत। सध्यासाठी बाय बाय।